पाटील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसह या ठिकाणी उपस्थित होत आहेत। एक 5 मिनिटांमध्येच चला स्टेजवरचे सगळे खाली चला। स्टेजवर कोणी थांबूच नका, स्टेज मोकळं सोडा, सगळं वरती कोणी बसू नका, जिना मोकळा करा, जिना मोकळा करा ताबडतोब। झालं का? निलेश हांडे शाली आहेत घरी, तेवढ्या घेऊन या। झालं का बाळासाहेब? झालं का? झालं झालं। या ठिकाणी दुसरं वर्ष चालू होते, दुसऱ्या वर्षाच्या मानकऱ्यांना सूचना आहे, एकदा बारी पडली आणि आज दिवसभरात जरी तुम्ही बारी केली तर ती दुसऱ्या वर्षाला ग्राह्य धरले जाणार नाही, याची गाडी मालकांनी नोंद घ्या। पुकारायचा का विनोद भाऊ गाडा? अरे काय निमित्तानं दुसऱ्या वर्षाचा मानकराचा साकोरा गावचा सरपंचाचा लाईन बोर्डाचा खोटा करतो अमर गणेश मित्र मंडळाचा वेगदारचा जेसीबीच्या मालकाचा मोडवा आणि वाबळा जुगालबांधीचा खेळ जमतोय। पारीचा मला काय कैलास वासे बाजीराव सर मारुती मोडवा अमर मित्र मंडळ अरे मयूर सर वाबळा जुगालबांधीचा खेळ जमतोय। आणि या ठिकाणी अमर गणेश मित्र मंडळ मयूर खुशाल शेठ मयूर वाबळे, बाजीराव शेठ मारुती मोडवे जुगलबंदी अनाउन्सर मंडळीसाठी 2000 रुपयाचं बक्षीस स्वागत। अरुण भाऊ गिरे आंबेगाव तालुक्याचे नेते, दिग्विजय गिरे, श्यामभाऊ गुंजाळ यांचे चिरंजीव आर्यन श्यामभाऊ गुंजाळ आपण या ठिकाणी उपस्थित झाला, स्वागत। बाबाजी बैल पुढे घे। जमदारा विनोद भाऊ सेकंड 13 फक्त 2 मिनिट। अरे काय निमित्तानं का मालकाचा शिवशंकर हॉटेलचा मालकाचा मंतरगावचा नेत्याचा मुलुकाने बघत्या जुगालबंदीचा खेळ जमतोय। पारीचा मला काय गणपत किसन राम म्हणून अरे कैलास वासे पांढऱ्यांचा दत्तात्रय थोरात बघतात जुगालबंदी। आणि या ठिकाणी अक्षय मुळूक आणि लक्ष्मणराव थोरात बघते अनाउन्सर मंडळीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस स्वागत। योगेश बालगरे झोपू लागायला मदत करा पैलवान।
आलो या ठिकाणी सन्माननीय नितीन शेठ थोरात भक्ते पाटील यांनी या यात्रेच्या निमित्तानं 21,000 रुपये रोख दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक त्यांचे धन्यवाद आणि फळीफोडसाठी 21,000 रुपये दिलेले आहेत. त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचे. त्याचबरोबर गाडे ज्वेलर्सचे मालक सन्माननीय खंडूशेठ गाडे पाटील आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं स्वागत. नितीन शेठ जिनेवरचे खाली उतरा. ते रॅकवर लय खाली उतरा ना तुम्ही. ते रॅक कोसळण उतरा खाली. किसन शेठ भाऊसाहेब टाकळकर आणि जगनदादा कोराळे सज्ज राहायचे. बैल कुठे आहेत? अक्षय शेठ सुरेश सोलाट, सनीदादा सुरेश गायकवाड अमोलांना आहे ना. हा जगनदादा गीताराम कोराळे आणि पंढरनाथ टावरे जुगलबंदी गाडाबैल झोपायचा. झोपणाऱ्या मंडळीनं बैलांकडे जायचंय. बाबाजी नाही बा झाले. वेळ घालू नका. परमेश्वर तात्या चौधरी गाडाबैल झोपायचा. झोपणाऱ्या मंडळीनं बैलांकडे जायचंय. काय करायचं? हॅलो या ठिकाणी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख हे पा आणि जागर संघटनेचे अध्यक्ष माननीय सुरेशराव बोर आपण उपस्थित झालात. ग्रामस्थांच्या वतीने आपलं स्वागत. या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय. तो सन्मान गावचे लोकनियुक्त सरपंच आदरणीय वैभव पोकरकर यांना विनंती आहे भाऊंचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. दुसऱ्या वर्षाच्या मानकऱ्यांची नावं वाचतोय त्याप्रमाणे आपण गाड्या लावायचे. सनीदादा सुरेश गायकवाड कोरली, किसन शेठ भाऊसाहेब टाकळकर आणि जगनदादा कोराळे जुन्नर तालुका, अक्षय शेठ सुरेश सोलाट माळुंगे पडवळ, सचिन सावंत सर्व्हिस वडगाव, परमेश्वर दादा चौधरी शिरूर, उत्तमराव भीमाजी गव्हाणे, बंटी शेठ कामटे, ब्रिजेश शेठ रखमाजी धुमाळ, रामनाथ शेठ मामा वारिंगे, राकेश शेठ मुरलीधर खैरे, किरण शेठ प्रकाश वामन, नवनाथ रामदास शेटे, राजवर्धन प्रशांत शेठ भागवत, कैलासवादी ज्ञानेश्वर सकाराम चव्हाण, पांडुरंग शेठ चंद्रकांत कुराडे, पैलवान विनायक गुलाबराव शिवले, शशिकांत शेठ चिमनराव भालेराव आणि देवांत राजे विक्रांत शेवाळे. या गाड्या मालकांनी फक्त इकडून गाडा आणायचा आहे. जर पहिल्या फेरीतला गाडा आला तर इथं आल्याच्या नंतर अपमान केला जाईल. या ठिकाणी जिल्हा प्रमुख आणि सुरेशराव भोर यांनी 31,000 रुपये रोख दिलेत. धन्यवाद. सचिन राम डेरंगे आणि श्यामभाऊ दिनकर गुंजाळ पाठीमागा गाड्या लावून घ्या. या उड्याच गाड्या मालकांनी गाड्या लावायचे. सचिन राम डेरंगे आणि श्यामभाऊ दिनकर गुंजाळ. पहिल्या दिवशी बारी होती परंतु बैरी झुपणी न झाल्यामुळे त्यांना संधी दिलेली आहे याची नोंद घ्या. झालं का साहेबराव? हा फुकरा ही गाडा फुकरा पटकनी. हॅलो काल मित्रांनो मिलन ट्रेडिंग कंपनीच्या मालकाचा अरे वावळ जुगाल मातेचा खेळ नुकताय बारीच्या मला ज्ञानेश्वर गणपतराव वावळ पाला माझा खेळ नुकताय. घ्या ना आता तुम्हाला संधी दिली. घ्या पटकनी वावळ मंडळी घ्या जवळ घ्या बैल. दुसऱ्या वर्षाच्या मानकरी अमोलांना गायकवाड सज्ज. धन्यवाद. आपली बैल पुढे घेत जरा. हॅलो या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय सुरेश भाऊ बोर यांनी या निमित्तानं 31,000 रुपयाची रोख देणगी दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सन्माननीय चेअरमन बाळासाहेब बेंडे आणि त्यांच्याच बरोबर शरद सहकारी बँकेचे संचालक सन्माननीय दत्ता शेठ थोरात, त्याचबरोबर संजय शेठ बानकिले ही मान्यवर मंडळ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. जगदीश शेठ बिशे ही प्रवीण शेठ मोर्डे माजी ग्रामपंचायत सदस्य. आता आहे ना जरा सोळा काय गोंधळ चाललाय बाळासाहेब. तुमचं काय 2 मिनिटांमध्ये सत्काराचा कार्यक्रम असं उचलून घ्या उरकून घ्या. दुसरं वर्ष चालू होते 2च मिनिटांमध्ये. साहेबराव एक 5 मिनिटं थांबा. या ठिकाणी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन सन्माननीय बाळासाहेब मल्हारराव भेंडे पाटील त्यांच्या समोर सन्माननीय मंचर राष्ट्रवादी शहर प्रमुख सन्माननीय सुहास बानकिले, मंचर ग्रामपंचायतचे माजी सदस्य प्रवीण शेठ बोर्डे, त्याचबरोबर सन्माननीय जगदीश शेठ गुरुजी आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात. आपला सर्वांचा सन्मान होतोय. या ठिकाणी प्रथमतः बाळासाहेब भेंडे पाटील यांचा सन्माननीय मारुती शेठ विष्णू डोके नाना यांना विनंती आहे आपण त्या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर सन्माननीय सुहासराव बानकिले यांचाही सन्माननीय बाळासाहेब रामकृष्ण पिंगळे यांना विनंती आहे त्यांचा सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर प्रवीण शेठ बोर्डे यांचा सन्मान या ठिकाणी ॲडव्होकेट विलासराव शेट्टे यांना विनंती आहे. त्याचबरोबर सन्माननीय जगदीश गिशे यांचा सन्मान जगदीश सरपंच या ना. आणि या ठिकाणी फक्त साहेबराव 2-2 मिनिटांमध्ये दोघं जण बोलणार आहेत. 2 मिनिटात थांबा. 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं आहेत पाऊस या ठिकाणी. बरं 1-2 बारे होत्या चला नंतर थांबू. चला घ्या
घ्या घ्या घ्या चला या ठिकाणी हा चालू दे तुमचे 2-3 गाड्या होते या ठिकाणी बाळासाहेब पेंडे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यांनी या यात्रेच्या निमित्तानं एक मोटरसायकल आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक स्वागत धन्यवाद आणि करा सुरू साहेबराव हॅलो मगाची सूचना केलेली अमोलांना सज्ज आहे ना हे काय सनी दादा सुरेश गायकवाडच आला आहे अरे अरे काय अरे मित्रांनो पुणे जिल्हा सिद्धिविनायक बैलगाडा संघटनेचा सिद्धाच्या रोडला त्या मार्गाचा कुरुळी गावचा फायदा सम्राटाचा दुसऱ्या वर्षाचा मानकराचा खेळ दुखतोय भारीचा मालक सनीदादा सुरेश गायकवाड कुरुळे गावचा रका आणि या ठिकाणी पुणे जिल्हा सिद्धिविनायक बैलगाडा संघटना अमोलांना गायकवाड अनाउन्सर मंडळीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस चिखली टाळगावच्या उद्योगपती ओम साई सप्लायरचे मालक फायनल सम्राट कैलास भाऊ नेवाळे यांचा आज वाढदिवस आहे पुणे नगर जिल्ह्यातील तमाम गाड्या मालकांच्या वतीनं कैलास भाऊ आपल्याला लाख नाही कोटी कोटी शुभेच्छा जीव 1000 साल के दिनो 50,000 शुभेच्छुक प्रशांत राजाराम कापसे आणि दीपराज खराबी साहेबराव आढळराव 1 मिनिट थांबा हा बोला या ठिकाणी शहर सहकारी बँकेचे संचालक आणि मयूर हॉटेलचे सर्व सन्माननीय दत्ताशेठ थोरात या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना पायाच्या अडचणीमुळे वरती स्टेजवर येता येत नाही ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय तो सन्मान करण्यासाठी सन्माननीय गणेश शेठ खेराड ग्रामपंचायत सदस्य आपल्याला विनंती आहे तुम्ही आणि विद्यमान सरपंच वैभव बोकरकर त्यांचा खाली जाऊन सन्मान करा मुलांना छोटा मन्या जामदारा उत्तमराव भीमाजी गवारे आणि बंटेश्वर ज्ञानेश्वर कामटे बैल झोपणाऱ्या मंडळीने बैलांकडे जायचे माग दाबा बैल मोकळे मंडळी पाठीमागे जरा आणि या ठिकाणी चिखली टाळगावच्या उद्योगपती फायनल सम्राट ज्यांचा वाढदिवस आहे कैलास भाऊ नेवाळे ओम साई सप्लायरचे मालक अनाउन्सर मंडळीसाठी 5,000 रुपयाचं बक्षीस आहे कैलास भाऊ आपला हार्दिक अभिनंदन
घ्या ना, काय करा जरा, लय गाडी आहेत. आज रविवार आहे आणि शेवटचा दिवस आहे. प्रत्येकाने विनंती केलेली आहे यात्रा कमिटीला, पहा निखिल दाबून जरा. अरे मोकळी मंडळी थोडी पाठी मग जरा. बघा हुबे हुब मण्यासारखा दिसतोय. हा छोटा मन्या आहे बरं का, त्याचं नाव पण छोटा मन्या आहे. अभि आम्हाला तर व्हायची लावा. परमेश्वर दादा माधव चौधरी पाण्याक्क परिषदेचे अध्यक्ष अनाउन्सर मंडळीसाठी 500 रुपयाचं बक्षीस. या ठिकाणी पुणे जिल्हा शिवसेना प्रमुख सुरेश शेठ लक्ष्मण भोर, भावी आमदार आणि सरीश शेठ गावठे जुगलबंदी अनाउन्सर मंडळीसाठी रोख 1000 रुपयाचं बक्षीस आले. मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन. अरे ते गाडा मालक आहेत आता. 2000 रुपयाचं बक्षीस आहे त्यांच्याकडनं, गाडा मालक आहे ती. राहुल शेठ हांडे कुठं असेल ताबडतोब स्टेजशी संपर्क साधा. किरण आपल्याला पाहतोय. या ठिकाणी पंढरीनाथ शेठ पिंगळे उद्योजक आपण उपस्थित झालात, आपलंही स्वागत. थांबा बाळासाहेब थांबा, दुसऱ्या वर्षाचे मानकरी आहेत.
13 सेकंद 13. खैरे ना मुळूक बघते मुळूक घ्या पो अरे काय निमित्तानं खेड तालुक्यातील चाच कमान गावचा शिवशंकर राठाचा मालकाचा मुळूक आणि बघता जुगाल बाबतीचा खेळ दुखतोय. भोरीचा मालक गणपत शेठ किसनराम मुळूक अरे कैलास वजीर पांडुरंग शेठ दत्तात्रय थोरात बघता जुगलबंदी. याच्यानंतर राकेश भाऊ खैरे दुसऱ्या वर्षाचे मानकरी सज्ज राहते. या ठिकाणी या निमित्तानं सन्मानाने पंढरीनाथ शेठ. अरे एकच मिनिट नाहीच बोलायचं का. वाजंत्री थांबा जरा. वाजंत्री थांबा. बाबाजी घ्या ना. चला चला वाजंत्री पप्पू साहेबराव साहेबराव थोडक्यात वाजवा नाही ते. ओमकार शेठ गावडे उद्योजक पनवेल आपण या निमित्तानं उपस्थित झालात. आपलाही सन्मान या ठिकाणी बाळासाहेब पिंगळ्यांना विनंती करतो त्यांचा सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर उद्योजक युवा उद्योजक आमच्या गावचे सन्माननीय पंढरीनाथ पिंगळे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. तोही सन्माननीय बाळासाहेब पिंगळ्यांना विनंती आहे त्यांचा सन्मान करा. तिकडं रॅक मध्ये काय चाललंय गडबड. एखादा गाडा मध्ये घातला असेल तर बाहेर काढून द्या फेकून बाहेर. तो तिकडे गोंधळ नका करो. वरून गाड्या घेऊ नका. कमिटी एखादा पप्पू एखादा गाडा आला असेल बाहेर काढा. संजय वायकर रॅक मध्ये जा.
थांबा बैला पेठे लक्ष आहे इथं लक्ष. दिनेश शेठ लांडगे सरपंच वराळे, राजू शेठ आवटे भाजीपाल्याचे व्यापारी, आपण अक्षय शेठ सोलाट सर्वांचं हार्दिक अभिनंदन. बबर विठ्ठल चव्हाण आणि अक्षय शेठ सोलाट. थांबा बाळू थांब, बाळासाहेब थांबा. सरपंच कुठे आहेत का? सेकंड 13. अरे काय मित्रांनो, भवाल तालुक्यातील इंदोरी गावचा सरपंचाचा उद्योगपती तिनेवाडीच्या फायनल सम्राटाचा भागवत आणि पातळना जुगलबंदीचा दुसऱ्या वर्षाच्या मानकऱ्याचा खेळ दुखतोय. राजवर्धन प्रशांत शेठ भागवत सरपंच आणि राजू शेठ शांताराम पाचरने जुगलबंदी. आणि या ठिकाणी राजवर प्रशांत शेठ भागवत सरपंच रावसर मंडळीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस, त्याचप्रमाणे सागरप्पा दंड होते भावी पंचायत समिती सदस्य 1000 रुपयाचं बक्षीस. स्वागत. बबन विठ्ठल चव्हाण आणि अक्षय शेठ सोलाट. जुगलबंदी बैल जपणाऱ्या मंडळींनी बैलांकडे जायचे. युवा उद्योजक सुशील शेठ भालेराव व शालेय समितीचे उपाध्यक्ष दिनेश शेठ भाऊ खिरड यांच्याकडनं अनाउन्सर मंडळीसाठी 500 रुपयाचं बक्षीस. स्वागत. रामदास शेठ अनंत खानदेशे बैलाचे व्यापारी यांची म्हैसूर बैलाची क्वालिटी गाडी सकाळी 9 वाजता गणराज मंगल कार्यालय यस कॉर्नर या ठिकाणी येणार आहे. सर्व गाड्या मालकांनी याची नोंद घ्या. राजू शेठ पाचारणे दुसऱ्या वर्षाचे मानकरी यांच्याकडून अनाउन्सर मंडळीसाठी 500 रुपयाचं बक्षीस. स्वागत.
जुगलबंदी टाकळकर कोराळा जुगलबंदी कोण अनाउन्सर मंडळीसाठी 500 रुपयाचं बक्षीस स्वागत. 2 मिनिटं साहेबराव, हे 2 गाड्या गेल्यानंतर मान्यवरांना बोलायला 5 मिनिटं वेळ द्यायचा आहे. 2 गाड्या गेल्यावर जामदारा कांड जामदारा बाळासाहेब पोपट शेवळे उर्फ बीपी बलमा घेऊन या बलमा. बर का साहेबराव, ओके. हा एक गाडा ना अजून एक गाडा गेल्यानंतर, कारण त्या मान्यवरांनी यात्रेला भरपूर अशी भरघोस मदत केलेली आहे. त्यामुळे दोघांना गाड्यावाल्यांना पण विनंती आहे, आपण 5 मिनिटं थांबायचंय 2 गाड्या गेल्यानंतर. हा गाड्यावाल्यांसाठीच मदत आहे, तेच ना. मग सुरेश भाऊ, ते जयसिंगला काय, जयसिंग शेटला काय कोंब भरून ठेवले पर पाठीमाग तुम्ही. राजू दुसऱ्या वर्षाच्या मानकराचा खेळ दुखतोय.
जुगलबंदी. आणि या ठिकाणी यात्राप्रेमी बैलगाडा संघटनेचे आधारस्तंभ बाळासाहेब गव्हाणे भाजीपाल्याचे व्यापारी, त्याचप्रमाणे सचिनाबा गावडे शिवसेना उपतालुका प्रमुख खेड तालुका अनाउन्सर मंडळीसाठी 2000 रुपयाचं बक्षीस स्वागत. बर का साहेबराव, एवढा गाडा गेला. हा अजून एक गाडा जाऊ द्या. ब्रिजेसचे ट्रक मध्ये धुमाळ. ठीक आहे, अजून एक घ्या चला. केशव शेट व्यवस्थित. ज्ञानेश्वर सकाराम चव्हाण वडद बैला झोपणाऱ्या मंडळींनी बैलांकडे जायचे. सचिन आबा जामदारा धानगरे आणि बाब्याचा खेळ आहे. कांडे फिरले बघा. सोडू नका, सोडू नका, सोडू नका. जामदार आता बरं का, निघून नका देऊ, गाडीला येत.
दाबा तासाचा दाब. दाबतासच माग आता. काढू नको किरणाचा दानगऱ्या काढायला लागेल. माग मोकळी मंडळी माग सरा जरा. आणि या ठिकाणी रखमाजी दादा धुमाळ ब्रिजेश रखमाजी धुमाळ अनाउन्सर मंडळीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस स्वागत. ठीक आहे नाही बोलत. पिंटू चालार जरा काही करा. विचार मल्ल्या तू तर
सगळ्यांना विनंती आहे, आपण सगळ्यांनी सहकार्य करायचे. आज या ठिकाणी आपल्या या यात्रेला भेट देण्यासाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खरं तर आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब भेंडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला भारतामध्ये पहिल्या नंबरचं बक्षीस मिळालं. संपूर्ण भारतामध्ये सर्वोत्कृष्ट कारखाना म्हणून ज्यांच्या नेतृत्वाखाली बक्षीस मिळालं ते या कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब भेंडे. त्याचबरोबर या ठिकाणी जागर संघटनेचे अध्यक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आदरणीय सुरेश भाऊ भोर ही दोन्ही मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. खरं तर यांचं यात्रेला भरभरून त्यांनी अशी मदत केलेली आहे. बाळासाहेब भेंडे पाटील यांनी यासाठी एक फायनलसाठी मोटरसायकल दिलेली आहे. सुरेश भाऊ भोर यांनी सुद्धा 31,000 रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. त्याचबरोबर पहिल्या नंबरचं जे बक्षीस आहे ते आमच्या गावचं भूषण सन्माननीय शंकर शेठ पिंगळे यांचे मित्रमंडळ आणि त्यांच्या वतीनं जगदीश शेठ पिंगळे यांनी सुद्धा 1 नंबरचं बक्षीस या ठिकाणी दिलेलं आहे. त्या सर्वांचा आभार मानून या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये सुरेश भाऊ भोर यांना मी विनंती करतो की आपण उपस्थित गाडा मालकांना ग्रामस्थांना शुभेच्छा द्यायच्या. अजून दुसऱ्या वर्षाचे 5 गाड्या आहेत बरं का, कुणी उठू नका. आदर्श गाव वडगाव काशेंबेकच्या या पुण्यभूमीमध्ये गणरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीमध्ये गणेश फेस्टिवलच्या निमित्तानं उपस्थित सर्व बैलगाडा मालक, बैलगाडा शौकीन, सगळे आमचे अनाउन्सर मंडळी आणि सगळ्या अनाउन्सर मंडळीचे विरोधी पक्षनेते जयसिंग शेठ हिरंडे, कारण यांची खरी जुगलबंदी आपल्याला घाटात बघायला मिळते. खरोखर अतिशय आनंद या निमित्ताने वाटतो की आंबेगाव तालुक्यामध्ये सुरुवातीला गणेश फेस्टिवलची सुरुवात या वडगाव काशेंबेकच्या भूमीमधून झाली. मला आवर्जून यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद द्यावे वाटतात की या गावची एकी, या गावचा एकोपा आणि लोकांच्या बद्दल, बैलगाड्या मालकांच्या बद्दल किंवा सगळ्यांच्या बद्दल असणारं प्रेम आणि आदर व्यक्त करण्याची जर पद्धत कोणाची असेल तर या वडगाव काशेंबेक सगळ्या ग्रामस्थांची यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की या वडगाव काशेंबेक किंवा या जिल्हा परिषद गटाचं जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. बाळासाहेब, मला बैलगाडा क्षेत्रामध्ये जयसिंग शेठ एरंडे मला म्हटले 1-2 महिन्यापूर्वी, मला म्हणे भाऊ तुमची आमदार व्हायची इच्छा आहे का? म्हणलं माझी आमदार व्हायची इच्छा आहे. म्हणले जरा माझा आहे का? म्हणलं तुमची इच्छा आहे का? म्हणले माझी इच्छा आहे तुम्ही आमदार भाऊ. त्यामुळे मग म्हटलं काय केलं पाहिजे? मला म्हटले काय नाही, इकडं तिकडं तुम्ही गेले मोघा आदबू नका, तुम्ही जरा बैलगाडा घाटामध्ये या. आणि बैलगाडा घाटामध्ये आमच्या काही सहकारी मित्र संजूभाऊ हिंगे पाटील असतील, सूरज असतील, दौंडकर आणि पारखे या लोकांनी मला सहकार्य केलं आणि नावरच चांगली लागली. आणि दोन्ही घाटामध्ये आपली नितीन शेठ बारी 1 नंबरमध्ये गेली. जयसिंग शेठ म्हणले इकडं तिकडं खर्च करू नका, तुम्ही घाटावर खर्च करत जा. ही लोक सगळी चांगली असतात, दिलं का तुम्हाला पण देणार. आता इथं बाळासाहेब पण आहेत. बाळासाहेब, आम्ही आतापर्यंत लय बैलगाड्या झुपले, दुसऱ्यांच्याच बाऱ्या झुपल्या, बऱ्याच गाड्या नंबरात गेल्या, काही गाड्या वळालं. पण आता आमची इच्छा आहे का पुढे 2-3 महिन्याने महाविकास आघाडीतर्फे आमची पण बाहेर झुपणार आहे. तुम्ही काय आम्हाला लय त्रास देऊ नका. जयसिंग शेठने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. जयसिंग शेठने सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका, हे बैलगाड्या मालक आणि बैलगाडा शौकीन सगळी चांगली मंडळी आहेत, तुम्ही यांच्या नादी लागा. आता मी तुमच्या नादी लागलेलो आहे. त्याच्यामुळं पुढच्या 3 महिन्यानंतर आपली पण गाडी राजकीय घाटामध्ये आंबेगाव तालुक्यात महाविकास आघाडीच्या वतीने झुकणार आहे. तुमचं सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद असू द्या. या गावाला याला क दर्जा आहे. आता विलासराव म्हटले की ब दर्जा मिळायला पाहिजे. जयसिंग शेठ म्हटले आम्ही करून देतो. म्हणलं तुम्ही गडबड करू नका, तुमचे 2-3 महिने राहिलेत, 2-3 महिने संपल्यानंतर ते आम्हालाच करावं लागणार आहे. त्यामुळं पुढच्या काळामध्ये ब दर्जा मिळवून देण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. आपल्या सगळ्यांना आपण अतिशय आनंद घेतला, उत्साह या निमित्ताने मिळाला. पूर्वीच्या काळामध्ये लोक म्हणायचे का तरुण पिढी बिघडत चालली बैलगाड्याच्या माध्यमातून, पण मला आवर्जून सांगायचं का तरुण पिढीने आणि बैलगाडा मालकांनी या बैलगाड्याला एक बैलगाडा इंडस्ट्रीचं स्वरूप प्राप्त करून दिलं आणि या महाराष्ट्रामध्ये एक नवीन अशा प्रकारचा सुसंस्कृत आणि आदर्श निर्माण करून दिला. मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. एवढा आनंद, एवढा उत्साह
कुठेही किती खर्च करून मिळणार नाही अशी मला या ठिकाणी खात्री वाटते. उपस्थित सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडेपाटील. आज गणरायाच्या ह्या पुण्यभूमीमध्ये गणेश फेस्टिवलच्या निमित्ताने बैलगाड्याची मोठी शर्यत आपल्या ह्या आंबेगाव तालुक्यातील तसं पाहायला गेलं तर म्हणायला गेलं तर 1 नंबरची शर्यत आज इथे आयोजित करण्यात आलेली आहे. आणि आमचे सर्व गाडा शौकीन हे याचा आनंद घेण्यासाठी इथं उपस्थित आहेत. आता आमच्या राजकीय भाषणाला तशी कुणाची काही ऐकायची इच्छा नसते, परंतु घाटात आलं की काहीतरी वाजवायला लागतं. तसं सुरेश भाऊंनी आपला आता वाजून दाखवलेला आहे. आता शेवटी जयसिंगरावनी जर सल्ला दिला सुरेश शेठला तर मग गाडा काय कसा जाईल तसं तुम्हाला सगळ्यांना गाडा शौकीनांना माहिती आहे. आणि सुरेश शेठ त्याची दखल तुम्ही घ्या चांगल्या पद्धतीने. शेवटी नम्र जाणारा गाडा जो आहे तो जयसिंग शेठ बरोबर झुपून देतील. मी जयसिंग शेठला विचारलं की गाडा झुपायला तुम्ही का पुढे येत नाही, ते म्हणले जरा सुरेश शेठचा गाडा लागू द्या मग मी झुपायला आहे घाटामध्ये. बरोबर आहे ना. हा असो गमतीचा जरी भाग सुरला. बाळासाहेब, मी मागच्या परवा जनरल मीटिंग मध्ये सांगितले की माझ्या नेतृत्वाखाली कारखान्याला बक्षीस मिळालं नाही. कारखान्याला बक्षीस मिळालं ते वळसे पाटील साहेबांचं नेतृत्व आहे. फुकट माझ्या डोक्यामध्ये हवा घालू नका, नाहीतर माझा सुरेश शेठ सारखं काहीतरी परत घाटामध्ये सुरू कराल. ती एवढी हात जोडून अनाउन्सर मंडळीला सुद्धा विनंती आहे, माझं बाबांनो नाव घेऊ नका. कारण एकदा डोक्यात हवा गेली की ती खाली उतरायला फार वेळ लागतो. असो आज या तुमच्या सगळ्या लोकांच्या आनंदामध्ये समाविष्ट होत असताना या तालुक्याचे भाग्यविधाते माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब आणि शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने या घाटाची शर्यत सुरू झाली. आणि ज्या ज्या घाटामध्ये गरज पडेल त्या त्या घाटामध्ये मदत करण्याचं काम दादांनी केलं असेल, साहेबांनी केलं असेल. याचे कारणच असं आहे, सुरेशरावनी सांगितल्याप्रमाणे पूर्वीच्या काळामध्ये बैलांचा घाट झुकताना टोपीवाली मंडळी जास्त दिसायची, पण आता सगळी आमची जीन्सची पॅन्ट घातलेली मंडळी आहेत. आणि त्यांच्यामुळं या संपूर्ण गाड्याच्या शर्यतीला एक आगळं वेगळं महत्व प्राप्त झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही अनाउन्सर मंडळी, तुमचं तर खूप खूप आभार मानलं पाहिजे. तुमच्यामुळं या घाटाला जिवंतपणा येतो. असो आपल्या सगळ्यांना या गणेश फेस्टिवलच्या गणरायाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद नाना. पुकारा पुकारा गाडा. अरे अरे काय या निमित्तानं पुन्हा जिल्हा शिवउद्योग लोंढेवाडी गावतात, लोंढेवाडी चिंचाणी गावतात, चेअरमॅनचा ग्रामपंचायत सदस्याचा मंतर गावता युवा नेत्याचा गुंजाळ रंगात थोरात आणि पवार जुगाल बांधीचा खेळ झुकतोय. भारीच्या मनाकाशा मौदिनकर गुंजाळ सचिन संग्राम रंगा पैलवान राजवीर नितीन थोरात बघताय आणि गणेश पवार जुगाल बांधीचा खेळ झुकतोय. दुसऱ्या वर्षाच्या मानकराचा खेळ मित्रांनो पाण्याजोगा खेळ झुकतोय. या ठिकाणी अकोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट रविकांत मामा होळवले, त्याचप्रमाणे प्रसिद्ध टॉप मैसरा बैलाचे व्यापारी रामदास शेठ अनंत खानदेशे, अनाउन्सर मंडळीसाठी 1500 रुपयाचे रोख बक्षीस मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन. श्यामभाऊ कुठे? श्यामभाऊ. आणि या ठिकाणी शिवउद्योग सेनेचे अध्यक्ष चिंचोडी लांडेवाडी गावचे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्यामभाऊ गुंजाळ अनाउन्सर मंडळीसाठी रोख 1000 रुपयाचं बक्षीस आहे.
विश्वासराजे कदम गाडा बैल झोपायचा झोपणाऱ्या मंडळी बैलाकडे जायचंय. सेकंड 13 अरे देखा यार मित्रांनो, जुन्नर तालुक्यातील पिंपळवाडी गाथा बंडा ग्रुपालकडे संघात येते. वामन खिलारी टिकण्या जुगलबंदीचा दुसऱ्या वर्षाचा मानकराचा खेळ दुखतोय. मला किरण सर प्रकाश वामन लक्ष्मण सर सुखदेवराव खिलारी आणि चंद्रबाई सर गणपतराव चिकना आणि बंडा ग्रुपचा राखेर ग्रुपचा याच्यानंतर बनशा ग्रुप. या ठिकाणी बंडा ग्रुपचे अध्यक्ष आणि पिंपळवंडीचे प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश सर वामन अनाउन्सर मंडळीसाठी रोख 500 रुपयाचं बक्षीस मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन. कैलासवासी ज्ञानेश्वर शेठ सकाराम चव्हाण वडद गाडाबैल झुपायच्या झुपणाऱ्या मंडळी बायलाकडे जायचंय. विश्वासराजे कदम नवला कुंभरे गाडाबैल झुपायच्या झुपणाऱ्या मंडळी बायलाकडे जायचंय. अरबुज कोइनकर जुगलबंदी गाडाबैल झुपायच्या झुपणाऱ्या मंडळी ताबडतोब बायलाकडे जायचंय. ओंकार सेठ गावडे गावडेवाडी भाजीपाल्याचे व्यापारी नवी मुंबई वासी, आपण या ठिकाणी उपस्थित झालात, स्वागत. नाता मामा नरवडे गाई करा जरा. ऐकलं का अपक्ष लढा
विशाल मुळूक खाली या. तुम्ही वहीची टाका. साहेबराव शेठ चिकणे चेअरमन आपण या ठिकाणी उपस्थित झाला, मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन. फक्त एक ही जुगलबंदी पुकारायची, बाकी नाही पुकारायची, हे दोनच नाव पुकारायची. असं काय मी म्हणलं नाव टाकायचं. थांबा कुठे दुसऱ्या वर्षाच्या मानकराचा खेळ दुखतोय. भारीचा मालक देवांद्राचा विक्रम चव्हाण अरे नवनाथ सरवरकर जुगलबंदीचा रकर दुखतोय. आणि या ठिकाणी विक्रांत शेवाळे उर्फ विक्की अनावसर मंडळीसाठी 500 रुपयाचं बक्षीस. त्याचप्रमाणे सिद्धेश्वर मेडिकलचे मालक आणि अर्बुद कोईनकर जुगलबंदीचे सर्व सुदामराव अर्बुद साहेब अनावसर मंडळीसाठी 500 रुपयाचं बक्षीस. स्वागत. मागे या. या ठिकाणी आमच्या गावच्या नवनिर्वाचित उपसरपंच सौभाग्यवती आशाताई नामदेव वाळुंज यांनी या ठिकाणी 10,000 रुपयाचं रोख देणगी दिली. त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. तो सन्माननीय लोकनियुक्त सरपंच वैभव बोकरकर यांना विनंती आहे, त्यांचा आपण सन्मान करायचा आहे. वाजंत्री मंडळी ओ वाजंत्री घ्या बैल घ्या.
अरे अरे काय या निमित्तानं पुन्हा जिल्हा मंडप प्रकाराच्या सदाचार वडागावचा फायनल सम्राट दुसऱ्या वर्षाच्या मानकराचा खेळ दुखतोय. हरीच्या मालगाव उल्हास गणपतराव हुंडारा सचिन साऊंड सर्वे अरे बाळासाहेब कोंडाचे चौगुना वारमान जुगलबंदी. एक मिनिट श्रीराम शेठ गांधाळे या ठिकाणी उल्हास शेठ गणपत हुंडारे जरा श्रीराम शेठ गांधाळे वाल्मिक शेठ गांधाळे रामनाथ शेठ बडे मनोहर शेठ इंदोरे ही सर्व मंडळी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांच्या ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान होतोय. त्यांना विनंती आहे व्यासपीठावर यायचे. त्याचबरोबर आमच्या गावच्या उपसरपंच सौभाग्यवती आशाताई नामदेव वाळुंज यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. या निमित्तानं त्यांनी 10,000 रुपयाची रोख देणगी या ठिकाणी दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक धन्यवाद. त्यांचा सन्मान होतोय. त्यांना विनंती आहे व्यासपीठावर यायचे. त्याचबरोबर या ठिकाणी प्रसिद्ध बैलगाडीमध्ये फायनल सम्राट आदरणीय सुनील शेठ वाणी शेठ आपण या ठिकाणी बैलगाड्याचं सर्वजण आला. सर्वांचं स्वागत. त्यांचा आज वाढदिवस पण आहे. सुनील शेठ वाणी आपल्या या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं तमाम बैलगाडा मालकांच्या वतीनं मनपूर्वक सदिच्छा आणि शुभेच्छा. या ठिकाणी उल्हास शेठ गणपत होंडारे आणि सचिन साऊंड सर्वे बाळासाहेब कोंडाचे चौकुले अनाउन्सर मंडळीसाठी 1,000 रुपयाचं बक्षीस स्वागत. दुसऱ्या वर्षाच्या गाड्यांच्या पाठीमाग बाकीचे काही गाड्या लावलेले आहेत साहेबराव त्यांना सांगा. दुसऱ्या वर्षाची यादी इथे कोणीही गाडा लावू नका. अपमान केला जाईल. सुलतान जामदारा मच्छिंद्र सेठ बबनराव बोराडे समाधान कानवळ बैल झोपणाऱ्या मंडळींनी बैलांकडे जायचे. श्रीराम शेठ गांधाळे वाल्मिक शेठ गांधाळे रामदास शेठ बडे मनोहर शेठ इंदोरे आपल्या सगळ्यांचा सन्मान होतोय. व्यासपीठावर यायचंय. घ्या बैल घ्या. ओ हुंडारे घ्या ना. जाऊ दे वरगवाड. मोकळी मंडळी पाठीमागे जरा. किरण वाळून बरंच ठेवले आपली बैल पुढे घ्या. बरंच विशाल शेठ खिलारी गाडा बैल झोपायचा झोपणाऱ्या मंडळी बायला का जायचे. 4 गाड्या राहिले फक्त. कांड्यावाले थांबा बरं का जरा. दुसरं वर्षाचे 4 गाडे राहिलेत. त्याच्यानंतर तुम्ही कांडा सोडा. दुसरं वर्ष चालू आहे.
चपळाईने घ्या रे, त्या सुलतानने कवर थांबायचं. भास्कर वाळून, योगेश सेठ बालगरे पैलवान सकाळपासून चांगल्या प्रकारचं सर्व मित्र परिवाराला सहकार्य करताय बरं का योगेश सेठ. आणि आता परत 15 दिवस यात्रा नाही. आजचा दिवस आहे लास्ट. आता ही साकोर नवरात्रीमध्ये जवळ घ्या. ओ साहेबराव आढळराव, अजून किती वेळा संधी द्यायची? आता काय तोंड नाही का चालत तुमचं? चालवा तोंड. तुमच्याकडे बाईक नाही काय? यायला गोळा करायला सगळं तुमच्याकडं. बर 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 थांबा आता आपला कधी जायर नसतोय. हा सेट नका सांगा. 5 वाजेपर्यंत ही पहिली फेरी संपली तर बरं, नाही तर एकही अलाउन्सर इथून घरी जाणार नाही. बर जेवाय घालवले. कांदा या पाठीमागून बर का होणारे आणि वाळून मंडळी चौगुले. अरे कांडाला कांडा ते गोड्याच्या पुढे पळत आहे कांड. राजेंद्र शेठ बळवंत भैये श्रीकृष्ण पतसंस्थेचे अध्यक्ष पांडुरंग शेठ किसनराव काळे गव्हाणवाडी आणि अमोल शेठ वंडेकर पिंपरी पेंढार गाडाबैल जवळ आल्या झुटणाऱ्या मंडळी ताबडतोब बैलागे जायचंय. या ठिकाणी खेड तालुक्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्माननीय अशोक शेठ राक्षे गाड प्रसिद्ध गाडा मालक या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा सन्मान आमच्या गावचे लोकनियुक्त सरपंच सन्माननीय वैभवजी पोखरकर यांना विनंती आहे त्यांचा सन्मान करायचा आहे. सचिन जांजरे खाली यायचे लगेच. सचिन जांजरे. सुरज शेठ प्रकाश शेटे भाजीपाल्याचे व्यापारी गेली 4 दिवस आपण या ठिकाणी
उपस्थित राहून चांगल्या प्रकारचं सहकार्य करता आपलं हार्दिक अभिनंदन. भाजीपाल्याचे व्यापारी सूरज मोबाईल मोबाईल आहे का मोबाईल? दुसऱ्या वर्षाचा मानकराचा खेळ दुखतोय. भारीचा मालगाव सुरज सोलार अरे पवन सर विठ्ठलराव चव्हाण वनस बबन शेठ विठ्ठल चव्हाण आणि भिकाजीदादा तुकाराम चव्हाण अनाउन्सर मंडळीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. हरिओम टोमॅटो सप्लायरचे मालक फायनल सम्राट अक्षय शेठ सोलार. अनाउन्सर मंडळीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. राजू शेठ आवटे भाजीपाल्याचे व्यापारी अनाउन्सर मंडळीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. स्वागत. बांडा ग्रुप सज्ज राहायचे. या यात्रेच्या निमित्ताने चिंचोडे गावचे माजी उपसरपंच उत्तम शेठ गुंजाळ, समीर भाऊ डेरंगे फौजी, ग्रामपंचायत सदस्य रोहन शेठ गुंजाळ, विनायक शेठ आढळराव आपण या ठिकाणी आलात. स्वागत. आणि अक्षय शेठ सुरेश सोलार थांबा देणगी त्यांची बैल जामदार थोडा वेळ. अक्षय शेठ सुरेश सोलार हरिओम टोमॅटो सप्लायर या यात्रेसाठी रोख 5000 रुपयाची देणगी दिली. अक्षय भाऊ आपला हार्दिक अभिनंदन. अरे काय निमित्ताचा कलाम गाता सिद्धिविनायक भंडारच्या मालकाचा
ठिकाणी शशिकांत शेठ चिमनराव बालेराव साहेब गोकुळ शेठ बालेराव बाबू शेठ एवढे अनाउन्सर मंडळीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. राजू शेठ रामचीराम छाबळे माजी उपसरपंच अनाउन्सर मंडळीसाठी 500 रुपयाचं बक्षीस. स्वागत. आकाश शेठ भीमाजी राळे विघ्नर्थ कंस्ट्रक्शनचे मालक कोये आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी कळमगावचे प्रसिद्ध वायरमॅन आणि फायनल सम्राट संदीप शेठ कानडे, त्याचप्रमाणे आप्पाच्या कानवळीचे मालक आणि फायनल सम्राट विनोद शेठ भालेराव, किरण शेठ कानडे, आपण सर्व मंडळी या ठिकाणी द्राक्ष बागायतदार या ठिकाणी आलात. सर्वांचं स्वागत. बोते आहे पाठीमाग बोलू नका. अरे काय या निमित्तानं जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकाचा स्वतःच्या बांधण्यात दुसऱ्या वर्षाच्या मानकराचा खेळ दुखतोय. हरेच्या मला काय कैलास वासे ज्ञानेश्वर सकाराम चव्हाण वडदगावचा रका आणि या ठिकाणी मल्हारी शेठ पांडुरंग चव्हाण, संतोष शेठ चव्हाण अनाउन्सर मंडळीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस. स्वागत. हरिभक्त बरायण नारायण महाराज चव्हाण महाराज आपलं या ठिकाणी सर्वांचं मनापासून स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. बोलू नका कांडा पेटे. ओ साहेबराव, अजून दुसऱ्या वर्षात किती गाड्या आहेत? 2 राहिलेत का? 2 गाड्या झाल्याच्या नंतर तुम्ही आराम करा. मागल्या अलाउन्सला संधी द्या, जेवण खाऊन करून या आरामशीर. अहो आमचं नियोजन आम्ही करू ना. त्याच्यानंतर अजून कोण आहे? नाही 4 वाजता पोरांना देणार आहे. 4 वाजता कोणच राहिले.
शिवाजीराजे आणि या ठिकाणी या गाड्या मालकांनी या यात्रेसाठी एक मोटारसायकल बक्षीस दिली. सर्व समाधान खानवळ मित्र परिवार आपला हार्दिक अभिनंदन. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विद्यमान संचालक अशोकदादा बबनराव राक्षे, त्याचप्रमाणे थिगळे साहेब, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला. अशोकदादा बबनराव राक्षे अनाउन्सर मंडळीसाठी 500 रुपये आणि हॅलो बापूसाहेब बोराडे यांच्याकडनं अनाउन्सर मंडळीसाठी 500 रुपयाचं बक्षीस. साहेबराव बोला. आता दुसऱ्या वर्षाचे जेवढे गाडे आहेत ते फक्त 2च आहेत ना? हो त्याच्या पाठी एकच आहे. त्याच्या पाठीमागे जे गाडे आहेत ते इकडून लावलेत, ते गाडे पुकारू नका, त्यांना पळवायचे पळू द्या. तिकडून गाडाच नाही घेतला जाणार. रॅक मधले गाडे घ्या. आता रॅकवाली मंडळी सज्ज राहायचे. निलेश शेठ कोहिनकर, गाडा बैल झोपायचा आहे. अर्बुज जुगलबंदी, गाडा झोपायचा आहे. झोपणाऱ्या मंडळी बैलाकडे जायचंय. नितेश, ए नितेश, बैल नाही ना आज? किती गाडी? किती गाडी? खालून एक काही गाडा घ्यायचा नाही. याच्यानंतर फक्त पांडुरंग शेठ चंद्रकांत कुराडे.
गुन्हेगारात कार्याने केंद्र नगर योगी सम्राट राधाच्या डिजिटलचा खेळ दुपतोय. फारीचा मालका पांडुरंग चंद्रकांत कुराडे, रामभाऊ साहेब बबनराव तात्या, दत्तात्रय नवातकरी आणि कैलासवासी मूर्तीचे शंकर केंद्र जुगलबंदीचा खेळ दुखतोय. घ्या बैला घ्या पुढं. आणि या ठिकाणी या जुगलबंदीकडून अनाउन्सर मंडळीसाठी 200 रुपयाचं बक्षीस स्वागत. चेअरमन आदरणीय दत्तून नातकरे, चेअरमन आपलं या ठिकाणी सर्वांचं मनापासून स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. याच्यानंतर पहिल्या फेरीतला तिकडला गाडा टोकन द्या, महेंद्र टोकन दे. या ठिकाणी आदेश इलेक्ट्रिकचे मालक आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक समीर शेठ पवार, आदेश शेठ तानाजी पवार गाड्या बैलासह या ठिकाणी उपस्थित झाला. गाडा बैल जवळ आला, झोपणाऱ्या मंडळी बैलाकडे जायचंय. राजेंद्र बळवंत भाई याच्यानंतर काढून घ्या तुमचा गावचा गाडा. याच्यानंतर गावचा गाडा राजेंद्र बळवंत भाई श्रीकृष्ण पद संस्था अध्यक्ष. भैया आहे ना भैया. हॅलो मग कोणता आहे? डेरंगे टेके बर पकड.